आज आहे शिवरात्री आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आता मम्मी म्हणजे मी मंदिरात जाऊन आली, तुम्ही व्हिडिओ बघितलास तर मंदिरात तर जाऊन आली आहे, घरची देवपूजा चालू आहे। मम्मी देवघर म्हणजे क्लीन करताय, देवारा साफ करताय। सो तर तुम्हाला दाखवते चला। आणि घरच्या शिवलिंगची पण अभिषेक करणार आहे ते पण दाखवते। नको याच्यामध्ये बसून जाईल सगळं पाणी। ऑलमोस्ट सगळे कामं होतं आले ते घरातले आणि देवपूजा पण झाली, तुम्ही बघितलं गाणी वगैरे चालू आहे। नंतर पॉझिटिव्ह व्हायचं येतं, मस्त छान वाटतं। सो आता दिवसभरातून काय काय घडलं ते मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर हे बघा आता बाहेरून डवणं आणलं, म्हणजे एका मुलाला सांगितलं आमच्या साईडला, त्याने घेऊन आलं देवाचा प्रसाद। शिवरात्रीला हीच मज्जा असते, कारण मेन आमचा उपवास आहे आज, त्याच्यामुळे मला साबुदाण्याची खिचडी भेटली ती खाते। साबुदाणा भिजत घातले मी संध्याकाळी बनवण्यासाठी, तो भिजेल तोपर्यंत। चला मग आता संध्याकाळी भेटू। तर गाईज आता संध्याकाळचे 4:30 वाजले आणि सगळे आले बघा, म्हणजे शिवरात्री भेटायला आले सगळे आम्हाला। नारळ पण मी तिळलेले नारळ
म्हणजे पूजा करायला आली होती आमच्या सोबत. तिघं बहिणी मम्मी नाही तिघं बसले सगळे आणि गबू गेले नूडल्स घ्यायला. नूडल्स वाटतात तिथे. गबूनी एवढं सारं जमा करून आणलेलं आहे. कुठे खाऊची पिशवी बाहेर ठेवली. दीदी आणा खाऊची पिशवी घरात. गबू आणा इथे काय काय आणलं बघा. एवढं खाऊ आणलं दीदीने. गबू काय काय आणलं दाखवा लवकर. सगळे आले आणि त्यांच्यासाठी मी चहा ठेवली आहे. 5-5:30 झाले. हा तर काही आता एक ब्रेकिंग न्यूज घडली माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम की मी सगळ्या माझ्या मिस्टरांना डबा वगैरे बनवून दिला तरी त्यांनी उपवास पकडला. आय एम शॉक. नाही तर कधी कधी कसं होतं आम्ही त्यांना बोलतो उपवास पकडा पण ते पकडत नाही. आणि आज कसं काय पकडलं काय माहिती. कामावरून आता आले 5:30-6 वाजले आता आले आणि बघितलं मी डब्बा रिकामा डब्बा परत आणला. म्हणजे डब्बा आणलाय खाल्लेलाच नाही आहे. आता मी साबुदाणा बनवायला घेतला आहे. साबुदाण्याची खिचडी मस्त मिरच्या फ्राय करून घेते आणि मग साबुदाणा झाला आहे बनवून माझा साबुदाणा. साबुदाणा खाल्ला. खरंच उपवास होता हा गाईज. तर असं गेला आजचा आम्हाला महाशिवरात्रीचा दिवस. तर महाशिवरात्री अशी झाली आणि दिवस. आणि जत्रेत आम्ही गेलो नाही कारण आम्ही आता मध्ये मागे गणेशोत्सव होता तेव्हा जत्रेला गेलेलो. त्याच्यामुळे आम्ही जत्रेला गेलो नाही. आणि खूप छान वाटलं आजचा दिवस. खूप एनर्जेटिक गेला आणि खूप दिवसभर प्रसन्नता वाटली मस्त. आणि मस्त वाटलं खूप छान वाटलं. आय होप तुम्हाला पण ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. बाय बाय.